एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी शहरात व परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे। त्याचा गंभीर फटका शेतकरी व नागरिकांना बसलाय। पिंपळाचा मळा रोड, जुना कनगर रोड, वाघाचा आखाडा, एसआर हॉटेल समोरील सातभाई आणि भुजाडी मळा या भागातील शेतकरी मोठ्या नुकसानीला सामोरे गेलेत। कांद्याचे साठे भिजून खराब झालेत, चारा वाहून गेलाय, गोट्यांमध्ये पाणी शिरलंय, जनावरांचे हाल झाले। शेतकरी शीतल तनपुरे, सुधाकर तनपुरे, सुरेंद्र तनपुरे आदींनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे तातडीने पंचनाम्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे। शहरातील अनेक ठिकाणी नुकसान झालंय। लोहार गल्ली येथील सुनील राऊत यांच्या घराचे आणि फर्निचर दुकानाचं मोठं नुकसान झालंय। दुकानातील मशिनरी, दुचाकी खराब झाली आहे। त्यांनी नुकसान भरपाईसाठी शासनाकडे मागणी केली। मठ गल्ली भागात झाड विजेच्या तारांवर कोसळल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय। या भागाची पाहणी नाथ प्रतिष्ठानचे सौरभ बुंडे, प्रदीप गाडेकर, बापू लोहार आदींनी केली आहे। राहुरी बुद्रुकचे तलाठी सोपन बाचकर यांनी पिंपळाचा मळा परिसराची पाहणी करताना सांगितलं की शहरात 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे। नगर परिषदेची आपत्ती व्यवस्थापन टीम लवकरच दाखल होणार आहे। पिकांचे व गोट्यांचे, जनावरांचे पंचनामे तातडीने केले जातील असं त्यांनी सांगितलंय। आवाज जनतेसाठी श्रेयस लोळगे, राहुरी शहर। कालपासून आमच्याकडे भरपूर पाऊस झाला। 4 वाजल्यापासून पाऊस चालू आहे, तरी रात्रभर पाऊस झाला। सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। सगळ्या कपाशा पाण्यात आहे, सगळे पिकच पाण्यात आहे। तरी लोकप्रतिनिधी म्हणून शिवाजी कर्डिले आमच्याकडे आमदार आहेत, त्यांनी आमच्याकडे येऊन दखल घ्यावी, समक्ष यावे इथं व पंचनामे करण्यास अधिकाऱ्यांना सांगावे। काल 4 वाजल्यापासून पाऊस चालू आहे। कांदे चार पाण्यात आहे, चौ बाजूनी घराला पाण्याचा वेढा आहे, गाया पाण्यात आहे, गायांचं चाऱ्याचं नुकसान झालं, बकऱ्या पाण्यात आहे। त्यासाठी आमदारांनी त्याची दखल घ्यावी। नुकसान झालेलं आहे, घास गेले, मका, सोयाबीन, कपाशी पिकं, इथं कांदे चाळी खाली पाणी शिरलेलं आहे। घरा पण पाण्यात गेले, काही जनावरं पाण्यात आहे। तरी सर सकट पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी द्यावे। राहुरी बुद्रुक येथे 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे ओढ्याला पाणी आलेलं आहे। ओढ्याला पाणी आल्यानंतर इथे एक कुटुंबाचं अडकलेलं आहे, त्यांचं काढण्याचं नगरपालिकेला आता आपण बोललेलं आहे। नगरपालिका येऊ राहिली, रेस्क्यू टीम आल्यानंतर आपण त्यांना बाहेर काढणार आहोत। तसेच पिकांचे पण पंचनामे, सर्व पिकांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे होणार आहेत। आणि घरामध्ये जे पाणी घुसलं आहे त्याचा पण पंचनामा करू। कांद्याचा ज्याचं नुकसान झालं आहे कांद्याचं पिकाचं, त्याचं पण पंचनामे आपण करू। सगळ्यांनी सहकार्य करावे, वेळ लागेल पण आम्ही सर्व पंचनामे करू। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।